नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इकोसिस्टम जे आहे यामध्ये मरीन इकोसिस्टम असते, जी पाण्याबद्दल जी इकोसिस्टम आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मरीन इकोसिस्टममध्ये आपल्याला प्रामुख्याने 3 भाग बघायला मिळतात. त्यामध्ये सर्वात प्रथम असतं फ्रेश वॉटर इकोसिस्टम, म्हणजे जे पाणी फ्रेश वॉटर असतं ते एक. दुसरं असतं मरीन वॉटर इकोसिस्टम आणि थर्ड असतं ब्रॅकिश वॉटर इकोसिस्टम. तर फ्रेश वॉटर आणि मरीन वॉटर आपल्या लक्षात आलंच असेल. तर ब्रॅकिश वॉटरचा आपण विचार केला तर ब्रॅकिश वॉटर हे जे फ्रेश वॉटर असं मरीन वॉटर असतं त्याचं थोडं मिक्स असतं. जसं जो समुद्रकिनारी प्रदेश असतो, ज्या ठिकाणी नदी आणि समुद्र एकमेकांना मिळतात आणि त्या ठिकाणी जी पाण्याचा जो PM जे आहे तर ते 5 ते 35 यामध्ये असेल, त्या रेशोमध्ये असेल, तर त्यामध्ये आपल्याला ब्रॅकिश वॉटर इकोसिस्टम बघायला मिळतात. तर ब्रॅकिश वॉटर इकोसिस्टमचे 2 मुख्य भाग आहेत, ज्यामध्ये आपल्याला एक वेटलँड्स बघायला मिळतो, दुसरा आहे मॅनग्रोव्ह फॉल्ट्स. तर वेटलँड्सला आपण इकोटोन देखील म्हणतो. तर इकोटोन नेमकं काय असतो, तर इकोटोन हा ट्रान्झिशन एरिया असतो, ज्यामध्ये पाणी आणि जमीन एकमेकाला त्या ठिकाणी मिळत असतं. तर पाणी आणि जमीन एकमेकाला त्या ठिकाणी मिळतं, त्यामुळे त्या ठिकाणी काय असतं, बायोडायव्हर्सिटी जास्त असते, स्पेसिसची रिचनेस जास्त असते. आणि या कारणामुळे त्या ठिकाणी जे ह्युमन इंटरव्हेन्शन जे असतं किंवा मनुष्याकडून जी हानी होणारी असते ती होण्याची शक्यता अतिशय दाट असते. आणि याच कारणामुळे या ठिकाणी याचं कन्झर्वेशन करण्याचं काम देखील अतिशय आवश्यक असते. यामध्येच आपल्याला वेटलँड्सचा आपण विचार केला तर त्याला रामसर कन्व्हेन्शन जे इराणमध्ये झालं होतं, तर रामसर कन्व्हेन्शनद्वारे याला या ठिकाणी मेजरिंग आणि त्याचे संवर्धनाचे एफोर्ट्स या ठिकाणी घेतले जातात. तर वेटलँड्समध्ये पण आपण 2 प्रकार पाहू शकतो, ज्यामध्ये एक कोस्टल वेटलँड्स असतो आणि एक इनलँड वेटलँड असतो. तर कोस्टल वेटलँड म्हणजे जे वेटलँड कोस्टल भागावर असतं, म्हणजे जो भारताचा समुद्र किनारा आहे त्या भागावर जे वेटलँड असतं त्याला कोस्टल वेटलँड म्हणतो. आणि जे भारताच्या मुख्य भूप्रदेशाच्या आतल्या बाजूमध्ये जे वेटलँड आहे ते आपण इनलँड वेटलँड म्हणतो. जर आपल्याला असा प्रश्न आला की इनलँड वेटलँड जास्त आहे की कोस्टल वेटलँड जास्त, तर या ठिकाणी आपल्याला इनलँड वेटलँड्स जास्त आहे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर यामध्ये या गोष्टी असतात. तर या ठिकाणी वेटलँड्सचं अतिशय महत्त्व का आहे, तर हे बायोडायव्हर्सिटी या ठिकाणी लक्षात येतात. तर रामसर कन्व्हेन्शन आपण जी बघितली, ज्याद्वारे जे वेटलँड्सला ते आंतरराष्ट्रीय जे दर्जाचे असतात किंवा आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे जे वेटलँड असतात त्या ठिकाणी त्याला रॅटिफिकेशन केलं जातं. तर एखादा वेटलँड हे आंतरराष्ट्रीय मान्यता देण्या इतकं चांगलं किंवा तितकं चांगलं म्हणण्यापेक्षा महत्त्वाचं का आहे हे आपण जर लक्षात घेतलं तर या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट की त्या ठिकाणी जर मायग्रेटरी स्पेसीज जी विदेशातून येते ती येत असले तर त्या ठिकाणी अशा वेटलँडला या ठिकाणी रामसर साईटचं कन्व्हेन्शननुसार त्या ठिकाणी तो दर्जा देण्याची शक्यता जास्त असते. आजच्या घडीला आपण पाहिलं तर जवळपास 85 वेटलँड्स आजच्या या दिवशी आपल्याला दिसून येतात. आणि जर प्रश्न विचारले तर यामध्ये नुकतेच जे वेटलँड्स ॲड झालेले आहेत, जे 5 आहेत यावर्षी, तर त्याचं जे लोकेशन असतं किंवा त्या ठिकाणी कोणती मायग्रेटरी स्पेसिस आहे किंवा त्या ठिकाणी एखादा ॲटमॉस्फिअरिक चेंज झालेला आहे किंवा तो का झालेला आहे, अशा काही गोष्टीवर हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. आणि वेटलँड्सच्या कन्झर्वेशनसाठी रामसर साईट किंवा रामसर कन्व्हेन्शन बरोबर जो मॉन्ट्रिक्स रेकॉर्ड असतो, ज्यामध्ये जी साईट रामसर कन्व्हेन्शनमधून काढून जी वेटलँड आता एक्सटिंक्ट होण्याच्या मार्गावर आहे, अशा वेटलँडला कन्झर्वेशनसाठी मॉन्ट्रिक्स रेकॉर्डच्या यादीमध्ये टाकलं जातं. आतापर्यंत भारतातील 3 असे त्या यादीत टाकण्यात आलेले होते. आणि यामधील एक जे आहे चिल्काचं जे वेटलँड आहे त्याला काढण्यात आलेलं आहे बाहेर या मॉन्ट्रिक्स रेकॉर्डमधून. आजच्या घडीला केवलदेव जे वेटलँड आहे जे राजस्थानमध्ये आहे, त्याचप्रमाणे लोकटक वेटलँड आहे जे मणिपूरमध्ये आहे, हे 2 या मॉन्ट्रिक्स रेकॉर्डचा या ठिकाणी पार्ट असल्याचं दिसून येतं. त्यानंतर याच ॲक्वॅटिक इकोसिस्टमचा महत्त्वाचा भाग आपण म्हणू शकतो की यामध्ये मॅनग्रोव्ह फॉरेस्ट देखील म्हणू शकतो. आणि हा मोस्टली कोस्टल एरिया आणि रिव्हर एरिया, म्हणजे ज्या ठिकाणी नदी आणि समुद्र दोन मिक्स होतात अशा ठिकाणी असतो. आणि या ठिकाणची मुख्यतः झाडी जी असते ते फ्रेश वॉटरवर जीवित असतात, हे अतिशय लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मॅनग्रोव्स हे अतिशय महत्त्वाचे का असतात, तर आपल्याला ते सायक्लोन जे असतं त्यापासून तो आजूबाजूचा प्रदेश असतो त्याला ते वाचवण्याचं काम करतं. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी त्यामध्ये असते. आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी असल्यामुळे पण असे एरिया त्या बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशनसाठी अतिशय महत्त्वाचे मानले जातात.
भारतातील अतिशय महत्त्वाचं मॅनग्रोव्ह फॉरेस्टमध्ये सुंदरी हे या ठिकाणी नाव आपण घेऊ शकतो, जे सुंदरबनमध्ये आहे, जे पश्चिम बंगालमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर एकंदरीतच मॅनग्रोव्ह फॉरेस्ट जे असतात त्यासमोरील चॅलेंजेस काय आहेत ते लक्षात घेतलं तर जे आजकाल प्रदूषण वाढत आहे, तर प्रदूषण वाढण्यामुळे ओशन ॲसिडिफिकेशन होतं आहे, ज्यामध्ये हवेतील जो कार्बन डायऑक्साईड आहे तो पाणी शोषून घेतं, समुद्राचं पाणी शोषून घेतं, पण ते जास्त प्रमाणात शोषून घेतल्यामुळे त्याचं कार्बोनिक ॲसिडमध्ये रूपांतर होऊन त्या ठिकाणी पाण्याचं जे तापमान आहे ते वाढतं नाही. अशा कारणामुळे कोरल ब्लिचिंग देखील होऊ शकते, आपल्याला हे आपल्याला माहिती आहे. कोस्टल लाईनचं जे काय काय कमर्शियलायझेशन आहे ते पण यामध्ये कारण म्हणू शकतो. सॉईल रिलेटेड इश्यू जो असतो ते पण यामध्ये कारण म्हटलं जाऊ शकतं. टेम्परेचर रिलेटेड आपण बघितलेलं आहे. आणि एकंदरीतच लॅक ऑफ इंटिग्रेटेड मॅनेजमेंट, म्हणजे अतिशय महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय आणि व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तेव्हाच अशा प्रकारचे जे मॅनग्रोव्ह फॉरेस्ट असतात ते संवर्धन या ठिकाणी केलं जाऊ शकतं. आणि मॅनग्रोव्ह फॉरेस्टच्या संवर्धनासाठी आतापर्यंत काही कन्झर्वेशन रिपोर्ट झाले का, तर नक्कीच झालेला आहे. आणि एकंदरीचा प्रश्न कन्झर्वेशन रिपोर्ट्सवर जास्त प्रमाणात विचारला जातो. त्यामध्ये एक मिस्टी इनिशिएटिव्ह आहे, एक MSC आहे, मॅक आहे, आणि एक ब्लू कार्बन इनिशिएटिव्ह आहे, जो तो क्लायमेट चेंजचं मिटिगेशन करण्यासाठी आणण्यात आलेला होता, ज्यामध्ये मरीन इकोसिस्टम हा महत्त्वाचा भाग होता. आणि यामध्ये या अंतर्गत मॅनग्रोव्हला देखील या ठिकाणी संरक्षण करण्यात आलेलं होतं. यापुढे आपण कोरल रीफ लक्षात घेऊयात. कोरल रीफ आपण लक्षात घेतलं तर जे कोरल पॉलिप्स जे असतात, जी ही स्पेशीज असते जी पाण्यामध्ये समुद्री पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते, जी भारताच्या जे समुद्रकिनारा आहे आणि त्यामध्ये जे अंदमान निकोबार असेल किंवा लक्षद्वीप असेल किंवा रन ऑफ कच्छ असेल तर त्या साईडला देखील आपल्याला आढळते. तर एकंदरीतच ओशन ॲसिडिफिकेशन किंवा सी टेम्परेचर राईज अशा कारणामुळे होतं. आणि याचं कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग वगैरे हेच आपण कारण यामध्ये बघू शकतो. ते कोरल रीफमध्ये फ्रिंचिंग रीफ, बॅरी रीफ असे एक प्रकार आहेत, ते आपण इतर व्हिडिओमध्ये बघून घेऊयात. आणि कोरल रीफबद्दल ही इंडिकेटर स्पेसिस पण आहे, ज्याला सेंटिनल स्पेसिस देखील अतिशय म्हणतात. आणि कोरल ब्लिचिंग म्हणजे ज्यामध्ये जे कोरल्स, जे हिरवं कोरल असतं ते पांढरं या ठिकाणी होतं. आणि हे कोरल ब्लिचिंग जेव्हा होतं त्यावर येणारे जे पॉलिप्स जे असतात, पॉलिप्स म्हणण्यापेक्षा झुंथॅल्स जे असतात, त्यावर येणं झुंथॅनेस जे असतात ते येणं बंद होतं. तर अशासाठी जे आर्टिफिशियल मेजर्स आहे, ज्यामध्ये गुजरातमध्ये, लक्षद्वीपमध्ये पण अशा प्रकारचे आर्टिफिशियल मेजर्स, जसं बायोरॉक टेक्नॉलॉजी गल्फ ऑफ कच्छमध्ये गुजरातमध्ये वापरण्यात आलेली होती. तर अशा प्रकारचे मेजर्स देखील घेतल्याचे दिसून येतात. तर या ठिकाणी आपला आजचा व्हिडिओ थांबवूयात. आणि वर आधारित आपल्याला आणखी काय माहिती असेल तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि काही तुम्हाला काही सुचवायचं असेल किंवा काही प्रश्न असतील तर नक्की कळवा. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.